या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाह पेठ सोलापूर। मुलतानी बेकरीच्या मालकाने गुरुवारी दुपारी 4च्या सुमारास विजापूर रोडवरील पनाश इमारतीच्या 17व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली। सुनील मोतीलाल सदारंगानी व 59 राहणार मूळ सोलापूर, सध्या राहणार पुणे असे त्यांचे नाव आहे। आत्महत्या करण्यापूर्वी सुनील यांनी हात जोडून प्रार्थना केली, नतमस्तक झाले। नंतर थोडा वेळ तिथेच झोपले। त्यानंतर त्यांनी उडी मारून जीवन संपवले। त्यानंतर व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला। सुनील सदारंगानी यांनी काही वर्षांपूर्वी पुणे येथे स्थलांतर केले होते। ते मागील काही दिवसांपासून तणावात होते। यातूनच त्यांनी आत्महत्या केली असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। या घटनेची वार्ता विजापूर नाका पोलिसांना कळताच तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक सुशांत वरळे, विलास घुगे घटनास्थळी गेले, तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात छिन्न विछिन्न अवस्थेत आढळले। त्यानंतर विजापूर नाका पोलिसांनी रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात दाखल केले। त्यानंतर त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून पोलिसांना त्यांची ओळख पटली। पोलिसांनी माहिती घेऊन सदारंगानी यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला। माहिती कळताच त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती। सदारंगानी हे पुण्याहून सोलापुरात कधी आले होते याबाबतची माहिती पोलिसांकडून घेण्याचे काम सुरू आहे। तसेच त्यांनी आत्महत्या का केली याचाही शोध घेतला जात आहे। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे। सायंकाळी 4च्या सुमारास ही घटना घडली। सुनील हे 17व्या मजल्यावरून थेट खाली त्यांनी उडी मारली। ते जेव्हा खाली मोकळ्या जागेत पडले त्यावेळी मोठा आवाज झाला। तेव्हा त्या जवळील फ्लॅटमधील एका महिलेने गॅलरीतून बाहेर येऊन पाहताच त्यांना सदारंगानीच्या आत्महत्येचा प्रकार दिसला। यावेळी त्यांचा मेंदू बाहेर पडला होता। अनेक ठिकाणाहून ते रक्तबंबाळ झाले होते। ते पाहून महिला किंचाळतच आत गेली। त्यामुळे काही काळ परिसरात घबराट पसरली होती। मृत सुनील हे दुपारी 2:47 कार घेऊन आत आले। कार थेट पनाश अपार्टमेंटच्या पार्किंग जवळ थांबली। कारची नोंद वॉचमनने घेतली, पण सुनील कोठे जात आहेत याची विचारणा वॉचमनने केली नाही। तेथील लिफ्टमध्ये बायोमेट्रिक आहे, त्यामुळे ते पायरी चढत 17व्या मजल्यापर्यंत गेले अशी माहिती सूत्रांनी दिली। गुरुवारी दुपारी 4च्या सुमारास ते पनाशच्या 17व्या मजल्यावर एक व्यक्ती हात जोडून उभा राहिल्याचे काही लोकांना दिसून आले। इमारतीमधील व्यक्ती ही सोलापुरातील प्रसिद्ध व्यावसायिक सदारंगानी आहेत याची कुणालाच कल्पना नव्हती। सुरुवातीला सदारंगानी हे इमारतीच्या अगदी कोपऱ्यावर येऊन फिरत होते। रस्त्यावरून पाहणाऱ्या व्यक्तींकडून ही माहिती एकाकडून दुसऱ्यापर्यंत पोहोचली। इमारतीवर वॉचमन जाऊन पाहण्याच्या अगोदरच सदारंगानी हे इमारतीवरून खाली कोसळले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।